गडगडतंय, सॉलिड गडगडतंय, चांगलंच दाटून आलंय, तुफान पाऊस पडणार आहे। यावेळची माझी भटकंती होती सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या संगमेश्वर तालुक्याची। हिरवेगार जंगलाने वेढलेले डोंगर आणि त्यातून उगम पावणाऱ्या नद्या, कोकणचे हे अस्सल चित्र मला इथे बघायला मिळालं। आणि ढगांनी वेढलेल्या एका डोंगराची भटकंतीही मी केली। ढगाच्या वरती आहोत आम्ही, तसं म्हटलं तर काही दिसत नाहीये खालचं। ही खळखळ वाहणारी नदी आहे बाव नदी। हिच्या काठाशी असलेल्या एका गावात मी राहिले। या गावाचे नाव आहे वांझोळे कासार कोळवण। आमच्या स्टेकडे जायचा रस्ता सुंदर होता। हा भाग तसा दुर्गम आहे आणि गुगल मॅपने आम्हाला वेगळीकडेच नेलं। मग होमस्टेला कॉल केला आणि योग्य रस्ता सापडला। पोचलो। इकडे तिकडे पाठीमागे आम्ही गाडी पार्क केली आणि इकडे हे त्यांचं मुख्य घर आहे जे आधीच बांधलेलं आहे। आणि या बाजूला एक छानसं तळं आहे। इकडे छोटंसं पॉन्ड आहे, त्यामध्ये कोई फिशेस आहेत भरपूर। आणि इकडे या बाजूला मागे त्या रूम्स बांधलेल्या आहेत, नैसर्गिक घटकांचा वापर करून त्या बांधल्यात। तर इकडे या बाजूला खोल्यात या इकडे, आणि ह्याचं स्ट्रक्चर बघा काय युनिक आहे, मस्त आहे। या रूम्स बांधल्या आहेत लॉरी बेकर पद्धतीने, पर्यावरणपूरक स्थानिक टिकाऊ साहित्यांचा वापर करून या रूम्स बांधलेत। रूम्स हे नेटक्या आणि आटोपशीर आहेत। बॅकपॅकर ऑफबीट भटकंतीची आवड असेल तर मी हे ठिकाण रिकमेंड करेन। गुड इव्हनिंग सगळ्यांना। संध्याकाळची वेळ झाली आहे आता। आम्ही दुपारी चेक इन केलं, मग थोडीशी विश्रांती घेतली आणि मग ठरवलं की इथला आजूबाजूचा परिसर बघायला जाऊया। हा परिसर ना जैवविविधतेनं समृद्ध आहे, निसर्ग समृद्ध आहे, कारण सह्याद्रीच्या पायथ्याशी तसं म्हटलं तर हे गाव येतं आणि खूप सुंदर आहे। कमाल आहे हे गाव। आणि आम्ही आता गावातून फेरफटका मारणार आहोत आणि इकडे ना देवराईसुद्धा आहे, घराच्या अगदी जवळच आहे देवराई। तर ती देवराईसुद्धा आता आम्ही बघायला चाललोय। या देवराईत मोठे उंच पुराण वृक्ष आहेत, महावेली आहेत आणि ही इतकी दाट झाडी आहे की प्रकाश जमिनीवर कसाबसा पोहोचतो। एका घनगर्द जंगलात आहे असंच वाटत होतं। इथे मी बघतीये ना, माझ्या समोर एक झाड आहे आणि त्याच्यावरती वेलींचं आणि असं चंचाळ तयार झाले त्यावरती। अशी दोन झाडं अशी कमानीसारखी झाली आहेत आणि त्याला असं वेलींनी असं गुंफलंय। वाटेत ना मला चालताना एक झाड दिसलं, तर त्या झाडाला असले काटे आहेत, बापरे, सॉलिड काटे आहेत। मी दाखवते तुम्हाला, तुम्ही पण म्हणाल अरे बापरे।
देवराईतून चालत आम्ही मुख्य देवळापाशी पोहोचलो. आणि तिथे आल्यावर कळलं की या घनगर्द जंगलाची व्याप्ती किती आहे. या देवराईतलं हे मुख्य मंदिर आहे सांबा देवाचं. हा गोडा देव. बऱ्याच जुन्या आणि योद्धा रूपातील मूर्ती आहे तिथे. आणि या मंदिराच्या समोर मंदिर आहे इटलाई देवीचं. पाऊस येऊ लागला, अंधारू लागलं, त्यामुळे इथं फार वेळ थांबता आलं नाही. पण मला उत्सुकता होती दुसऱ्या दिवसाची. शुभ सकाळ सगळ्यांना. आजची दिवसाची सुरुवात इतकी सुंदर झाली. एकतर रात्रभर पाऊस पडत होता, आता पाऊस कंटिन्यू आहे, सुरूच आहे. आणि मी दार उघडलं तर दारात समोर बरोबर इंडियन पिट्टा बसला होता, नवरंग म्हणतात त्याला. तर तो बसला होता आणि ती पेअर होती. सो इतकं ते सुंदर होते ना, ते दगडावर बसायचे, पंख साफ करायचे, चोच दगडावरती घासायचे. इतकं छान वाटत होतं त्यांना बघताना. तर मस्त झाली दिवसाची सुरुवात. आणि आता आम्ही जाणार आहोत देवरुखातून अशी रोड ट्रिप करत टिकलेश्वर जवळ, आणि टिकलेश्वरलाही जाणार आहोत. तर आता सगळ्यात आधी काय करतो की काकूंनी नाश्ता तयार केला आहे, तर नाश्ता करते आधी. नाश्त्याला काकूंनी उकड गरे केले होते. फणसाचे गरे आणि आठळ्या घालून केलेला हा पदार्थ एकदम मस्त होता. नाश्ता करून आम्ही आता निघालो आहोत. छान रोड ट्रिप होणार आहे ही. वाटेत बघूया आपल्याला काय काय नजारे दिसतात. मस्त पाऊस पडतोय. घरापासून पाऊण तासापर्यंतचा रस्ता होता. पावसाळ्यात या वाटा सुंदर होऊन जातात. काही ठिकाणी रस्ता चिंचोळा गावातून जायचा, त्यामुळे वाटेत थांबत थांबत निघालो होतो. हलका हलका पाऊस, धुकं असं सुंदर वातावरण होतं. टिकळेश्वरच्या पायथ्याशी असणाऱ्या तळवडे गावात भात लावणीची लगबग सुरू होती. पुढे एक छोटी घाटी लागली. ती चढली आणि टिकळेश्वरच्या पायथ्याशी पोहोचले. वाव. आम्ही आता तसं म्हटलं तर अक्षरशः धुक्यातच आहोत. चारी बाजूला असं छान तलम धुका आहे आमच्या. आणि येताना वाट चिंचोळी आहे, पण वरती पार्किंगची सोय आहे छान. तिकडे आम्ही गाडी पार्क केली आणि आता या पायऱ्या चढत वर टिकलेश्वर मंदिराकडे जाणार आहोत. जाऊयात आपण, वरून बघूया कसा नजारा दिसतो. किती पायऱ्या आहेत या माहिती नाही मला, पण मी असं ऐकलं की साधारण एक अर्धा तास तरी वरती पोहोचायला लागतो. बघू. ही वाट तर पूर्णपणे खडी आहे. चढ. दम लागलाय मला. सॉलिड. हे ठिकाण कसं आहे माहिती आहे का, की मार्लेश्वर आहे. मार्लेश्वरच्या बाजूला एक डोंगर येतो महिमतगडाचा, आणि तो डोंगर सोडला की बाजूलाच हा टिकलेश्वरचा डोंगर आहे. अशी आहे रचना.
हाही खडा चढ आहे. हुशार आला तर छान वाटतंय. अजून थोडंसं अंतर आहे. चलो. काय झालं? काय झालं? काय नाही, मस्त आहे, छान आहे. अजून दमलोच नाही आम्ही. होय काय? तो जस्ट म्हटला की बॅग इज व्हेरी हेवी म्हणून. तर आता आम्ही बॅग एक्सचेंज करतो जरा. मी त्याला म्हटलं बॅग दे, बॅग दे, नाही देत आहे. काय करायचं? हे बघा, ढगाच्या वरती आहोत आम्ही. तसं म्हटलं तर काही दिसत नाहीये खालचं. आणि एक असा खरंच म्हणजे सुळका आहे हा तसा, आणि त्यावरती असं चढतोय. सुंदर आहे, पण खरंच सुंदर आहे. हे शॉर्ट्स घेण्याच्या नादात मी छत्री कुठेतरी वाटेत विसरले. एका ठिकाणी ही पायऱ्यांची वाट संपली आणि कच्ची वाट सुरू झाली. ही कच्ची वाट संपल्यावर मला ही गुहा दिसली. आम्ही वरती आलो आणि आल्यावरती एक मंदिर दिसलं. तर ते देवीचं मंदिर आहे आणि त्या देवीच्या मूर्तीच्या मागे एक अशी गुहा आहे. गुहा म्हणण्यापेक्षा त्यामध्ये पाणी आहे, पाण्याचा साठा आहे, पाण्याचा टाक आहे. शेवटची चढण चढले आणि लक्ष वेधून घेतलं हर हर टिकळेश्वर या ठळक शब्दांनी. टिकळेश्वरचा सुळका आता ढगात पार बुडून गेला होता. या सुळक्यावर शिवालय आहे, तिथे जाऊन दर्शन घेतलं. या बाजूला मुख्य मंदिर आहे आणि इकडे नंदी आहे. या बाजूला 2 समाधी स्थळं आहेत. इथे मी कट्ट्यावरती बसली आहे. मला खालचं दिसतंय थोडंफार, पण आजूबाजूला आमच्या चारही बाजूला असं वाटतंय की एक पांढरी भिंत आहे. म्हणजे पांढऱ्या पडद्यांच्या मध्ये आहोत असं वाटतंय. काहीच दिसत नाही आहे इकडचं तिकडचं. म्हणजे असं वाटतंय की जग इथे संपलंय का काय, एवढंच असं बेट तयार झालंय की काय असं वाटतंय. आम्ही आता ड्रोन फ्लाय केला. एकूण साधारण याची भौगोलिक रचना लक्षात यावी हे बघण्यासाठी आम्ही ड्रोन फ्लाय केला खरं तर. पण काहीच दिसत नाहीये, झिरो. फक्त असं पांढरं धुकं ढग एवढंच दिसतंय. या बाजूलाही इकडे रस्ता आहे असा. बहुतेक आम्ही आलो तोच असावा, नक्की माहिती नाही. तिथे लावलेल्या फलकावरील माहितीप्रमाणे हा डोंगर हरपुडे, बेलारी आणि तळवडे या 3 गावांच्या सीमेवर आहे. त्यामुळे या डोंगराला टिकळेश्वर असं नाव देण्यात आलं. टिकळेश्वरचा हा स्वर्गीय अनुभव घेऊन आम्ही आता परत होमस्टेकडे निघालो आहोत. खाली उतरत असताना काही बायका पिशव्या घेऊन वर चढताना दिसल्या. कुठून आला मावशी? आम्ही आमच्याच गावातून. कुठलं गाव? हरपुडे. हरपुडे. आज काय हे आहे का? नाही, असंच नेहमी येतात लोक. हा हा हा. लोक चालूच असतात भाजीला. हे आता लोक भाजीला आलेत. रानभाजी काढायला. हे रानभाजी काढायला. कुठली? फोडशीची. फोडशी कुठली? ही का? नाही, पुढे आहे तिकडं. अच्छा अच्छा. आणि हे असले आकूरच्या पुढे 2 टेपा द्या. असले आकूर माहिती आहेत? कसले? नाही. हे बघू. अगं दाखव फोटो दिसते ती. काय आहे हे? हे आकूर, चायना आकूर.
याचा काय फायदा आहे? भाजी बनवतात. भाजीच आहे. अच्छा. आयुर्वेदिक भाजी ती हा हा हा. रानपाला भाजी. आणि दुसरी फोडशीची भाजी, थोडशी. भारगी भाजीला फोडशी, हा हा हा. पुण्याच्या शेंगा, ते 4-5 वनस्पती घेऊन जायचं आता. हा हा हा. या गाव आमचंच आहे. होय होय. हरपुडे. हरून पुढे जिंकायचं. हा बरोबर. पुढे एक नंबर. आम्ही वरती पॅकअप केला आणि त्यावेळेस आठवलं की आमची छत्रीच हरवली आहे. छत्रीच दिसत नव्हती आम्हाला वर कुठेतरी. मग खाली उतरताना बघितलं तर इथं ती छत्री आम्हाला दिसली. आम्ही गेली 5-6 वर्ष कोकणात ट्रॅव्हल करतोय आणि बरेचदा प्रवासात छोट्या छोट्या गोष्टी आमच्या विसरलेल्या आहोत. म्हणजे कधी गोप्रो राहिला आहे, कधी मोबाईल राहिला आहे. हा एक खरंच सुंदर अनुभव होतो की ठेवलेली वस्तू, चुकून राहून गेलेली वस्तू कधीच अशी चोरी किंवा काही झालेलं नाही आहे. ती जागच्या जागी आम्हाला मिळाली आहे त्यावेळेस. टिकळेश्वरकडे जातानाच आम्ही ठरवलेलं की शेतीच्या इथे थांबायचं आणि भात लावणीची पूर्वतयारी बघायची. तुम्ही गेलेला टिकळेश्वरला? आमचं दरवर्षी जातो. हा हा. महाशिवरात्र असते त्यावेळेस जातात. हा. आता पण बायका गेल्या होत्या सप्ताह असतो, 7 दिवस. काढायला. हा हा. 7 दिवस सप्ताह असतो महाशिवरात्रीला. हा हा. भाताचं तुमचं चालू झालं हा, असेल. भाताची शेती चालू झाली. आता काय जरा आणखी मोठी झाली की मोठी लावायला झाली घ्यायची. की लावायची. हा. हा. अजून एक 10-15 दिवस हो. पाऊस पडल्याशिवाय काय पाऊस नाही. पडल्याशिवाय काय. जोरदार व्हायला पाहिजे पाऊस. होय. इकडे पाऊस आला की मग किती दिवस राहतो? इकडे असतो पाऊस. कंटिन्यू. गणपती पर्यंत पाऊस असतो. होय ना. हा. आतापर्यंत हा परिसर हिरवागार झालाही असेल. आम्ही आता टिकळेश्वरवरून आणि ती रोड ट्रिप करून परत आलो आणि भूक खूप लागलेली कारण चालणं चढणं उतरणं भरपूर झालं होतं. तर आता मी मस्तपैकी जेवायचा आस्वाद घेते. संध्याकाळी आम्ही इथे नदीवरती आलो. ही बाव नदी आहे आणि तिच्या काठावरती आता आम्ही आहोत. पावसाळा सुरू झाल्यावरती म्हणजे तुफान पाऊस पडायला लागला की ही अक्षरशः दुथडी भरून रौद्र रूपात वाहते. आता ती अशी शांत स्थिर आहे. तिकडे ना नदीवर या पूलसुद्धा आहे. तर तो छोटा होता पूल, त्यावेळेस तो वाहून गेला होता. नंतर आता पुन्हा वरती बांधला आहे. आम्ही आता काय करतो की इथून त्या पुलावरती जातो. हा पूल गावकरी 2 व्हीलरने ये जा करायला वापरतात. बारीक बारीक पाऊस आता सुरू झालाय आणि ढग आता चांगलेच दाटून आलेत. आणि मी आता या पुलावरती आली आहे. लोखंडी आहे हा पूल. पुलावर उभं राहिलं की नदीच्या पाण्यात ढगांचे प्रतिबिंब पडलेलं दिसलं. पाण्यासोबत ढग वाहतायत असं वाटत होतं. तिथे मला म्हशींचा कळप नदी पार करताना दिसला. नॅशनल जिओग्राफिकची दृश्यच आठवली. पण तुम्ही हे बघितलं तिकडे सुंदर गडगडतंय. सॉलिड गडगडतंय. चांगलंच दाटून आलंय. तुफान पाऊस पडणार आहे. सो अजून नदीवरती वेळ घालवला असता पण पाऊस आलाय. आज 12 जून आहे आणि हा खरं तर आता मान्सूनच्या उंबरठ्यावर आम्ही आहोत.
थांबा सर. छत्री अडकली आमची, छत्री फाटली आमची. तर छत्रीवर रोहितचा विशेष जीव आहे. परतीचा रूप. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या संगमेश्वर देवरुख भागात अशी रत्न लपलेली आहेत. इथली कोणती ठिकाणे अजून एक्सप्लोर करू हे कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू पुढच्या भटकंतीत. बाय.